नमस्कार. आता सातारकरांना बर्फ पाहण्यासाठी काश्मीरला जाण्याची गरज नाही आहे, कारण आता सातारा जिल्ह्यात येत आहे स्नो वर्ल्ड आणि आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील स्नो वर्ल्ड. तर चला बघूया. हम आए हैं स्नो वर्ल्ड में और मैंने बूट्स भी पहन लिए, देख सकते हो। और मेरा स्नो वर्ल्ड में आए हैं और आप सो एक्साइटेड हूँ। मैं सच में बहुत एक्साइटेड हूँ। और आप रेडी हो मेरे साथ देखने के लिए? रेडी हो? सो लेट्स गो। तर हे पहा, हे आहे स्नो वर्ल्ड आणि हे खूप सुंदर आहे. पूर्ण बर्फच बर्फ. ॲक्च्युली आम्ही इथे लेट गेलो, त्यामुळे आमच्यासाठी स्पेशली हे चालू केलं आम्हाला बघण्यासाठी, का तर आम्ही खूप लांबून आलो होतो. त्यामुळे आम्हाला हे खूप छान प्रकारे बघायला मिळालं. पण इथे जॅकेट्स अवेलेबल आहेत, पण आम्ही लेट गेल्यामुळे आम्ही जॅकेट्स नाही घेतले. आम्ही जस्ट गमबूट घेतले आणि आम्ही स्नो वर्ल्डमध्ये एंट्री केली. आणि तुम्ही बघू शकता इथे स्लाईड्स वगैरे भरपूर आहेत. छान असं डेकोरेशन केलेलं आहे. मस्त क्रिसमस असल्यामुळे क्रिसमसचं डेकोरेशन केले आहे. तसं ऑल टाईम वेगळे डेकोरेशन्स असतं आणि पण छान आहे, खूप सुंदर. मुलींनी खूप मस्त एन्जॉय केला. आम्हाला तिथे मिळाली राजवीसोबत गोलू खूप छान एन्जॉय करत होती. आणि या दोघींनी लेट आल्यामुळे खूप त्यांना वाईट वाटत होतं की आपण खूप लेट आलो. पण धन्यवाद ह्या लोकांना, कारण ह्यांनी आमच्यासाठी स्पेशली फक्त आमच्यासाठी वेळ संपल्यानंतरही ह्यांनी हे स्नो वर्ल्ड आमच्यासाठी चालू केलं होतं, फक्त आमच्यासाठी. आणि मग आम्ही तिथे थोडंसं खेळलो, छानपैकी फोटो वगैरे क्लिक्स केले. तिथे बाबरदादा मिळाले आम्हाला, प्रदीप बाबर, आणि हे साताऱ्यातलेच आहेत. त्यांच्यामुळे आम्हाला हे बघायला मिळालं. गोलूने मस्त एन्जॉय केले, त्यांच्यासोबत फोटोज काढले. राजवीसोबत फोटो काढले. राजवीने पण मस्त एन्जॉय केला गोलूसोबत. ती एकदम फॅमिलियर झाली होती आमच्यासोबत आणि तिने मस्त कनेक्ट केला आमच्यासोबत आणि आम्ही खूप एन्जॉय केला. तर तुम्ही ह्याला भेट देऊ शकता. छान आहे स्नो वर्ल्ड. सातारामधील कास पठार या ठिकाणी हे आहे आणि छान लोकेशन आहे. आणि चेरूला तुम्ही बघताय, चेरूला खूप थंडी वाजत होती, पण तरी तिने खूप मस्त एन्जॉय केला. आणि बाहेर असं स्टॅच्यूमध्ये आम्ही फोटोज वगैरे काढले.